अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का, काही घरांमध्ये नेहमीच शांतता, समाधान आणि आनंद का असतो आणि काही घरांमध्ये सतत वाद, तणाव आणि अडचणीच का दिसतात? हा फक्त योगायोग असतो का, की यामागे काही अदृश्य शक्ती काम करत असते? आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीची उपासना करणाऱ्या घरात नेमकं काय घडतं आणि जर ती उपासना विसरली तर कोणते संकेत दिसतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडलेली आहे. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या घरात मनापासून कुलदेवीची पूजा केली जाते त्या घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा दिसत नाही, पण ती जाणवत असते. घरात एक शांत वातावरण तयार होतं, मनावरचं ओझं कमी होतं आणि एक सकारात्मक लहर सतत वाहत राहते. जणू काही त्या घरावर कुणाचं तरी अदृश्य संरक्षण आहे. आणि हेच संरक्षण कोणाचं असतं? ते असतं आपल्या कुलदेवीचं. कुलदेवी म्हणजे फक्त एक देवता नाही, ती आपल्या कुळाची, संपूर्ण कुळाची रक्षण करणारी शक्ती आहे, आधार देणारी माता आहे आणि संकटात साथ देणारी ऊर्जा आहे. आपल्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते, जी पिढ्यानपिढ्या त्या घराचं रक्षण करत आलेली असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हळूहळू तिची उपासना विसरतो आणि तेव्हाच आपल्या आयुष्यात काही बदल दिसायला लागतात. तुम्ही लक्ष दिलं आहे का? घरात सतत भांडणं होऊ लागतात, पैसा येतो पण टिकत नाही, कामात अडथळे येतात आणि मन कायम अस्वस्थ राहतं. आपण म्हणतो हे सगळं नशिबात आहे, पण हे सगळं केवळ योगायोग नसतो. कधी कधी हे संकेत असतात की आपली कुलदेवी नाराज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कुळ आणि परंपरा यांना खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. प्रत्येक कुळाची एक आद्य शक्ती असते, जी त्या वंशाचं रक्षण करते, मार्गदर्शन करते आणि संकटांपासून दूर ठेवते. त्या शक्तीला आपण म्हणतो कुलदेवी. कुलाम रक्षती ती कुलदेवी, म्हणजेच जी आपल्या कुळाचं रक्षण करते तीच असते आपली कुलदेवी. ही उपासना फक्त एक धार्मिक विधी नाही, तर आपल्या मुळांशी जोडून ठेवणारा एक पूल आहे. जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने कुलदेवीची भक्ती करतो तेव्हा आपल्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागतात. आध्यात्मिक स्तरावर शांतता मिळते, मानसिक ताण कमी होतो आणि भौतिक जीवनात देखील प्रगती दिसू लागते. कुलदेवीच्या कृपेने अडचणी हळूहळू दूर होतात, संकटाचं निवारण होतं आणि जीवनात स्थैर्य येतं. ही फक्त श्रद्धा नाही, तर अनेकांनी अनुभवलेली सत्यता आहे. आता तुम्ही विचाराल, कुलदेवीची उपासना केल्याने नेमकं कोणते फायदे होतात? चला ते सविस्तर समजून घेऊया. सर्वात पहिला आणि महत्वाचा फायदा, आरोग्याचं संरक्षण. कुलदेवीला आपल्या कुळाची जननी मानलं जातं. ती आपल्या कुटुंबावर आईसारखं लक्ष ठेवते. घरातील आजारपण कमी होतं, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं आणि घरात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. दुसरा महत्वाचा मुद्दा, पितृदोषाचा प्रभाव कमी होणं. अनेक वेळा कुंडलीमध्ये पितृदोष असल्यामुळे कामात अडथळे येतात, शुभ कार्य अडकतात आणि प्रगती थांबते. पण शास्त्रानुसार जर कुलदेवीची सेवा केली तर पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषाची तीव्रता कमी होते. तिसरा महत्वाचा फायदा, मानसिक शांतता. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण तणावाखाली जगतोय, पण कुलदेवीचं नामस्मरण, तिची आरती आणि तिची उपासना मनाला एक वेगळीच शांती देते. जणू काही मनावरचं सगळं ओझं हलकं झालं आहे. संकटाच्या काळात आपण खचत नाही, घाबरत नाही, कारण कुलदेवी आपल्याला धैर्य देते आणि आत्मविश्वास वाढवते. सर्वात महत्वाचा बदल, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, काही लोक खूप मेहनत करतात, पैसा कमवतात देखील, पण तो पैसा टिकत नाही. अचानक खर्च येतात आणि हातात काहीच राहत नाही. यामागे केवळ नशीब कारणीभूत नसतं, तर कधी कधी आपल्या कुलदेवीची कृपा नसणं
हे देखील एक कारण असू शकतं. ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो तिथे अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. पैशाचा ओघ हळूहळू वाढू लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा टिकू लागतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतात, अडथळे कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची संधी मिळते, मान सन्मान वाढतो आणि स्थैर्य प्राप्त होतं. दुसरा मोठा बदल वंशवृद्धी आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य असं मानलं जातं की कुलदेवीच्या आशीर्वादामुळे वंशाची वाढ होते. ज्या घरात अडचणी येत होत्या तिथे आनंदाचे क्षण येऊ लागतात. मुलांच्या बाबतीत अभ्यासात लक्ष लागतं, अडथळे दूर होतात आणि त्यांना योग्य ती दिशा मिळते. आजच्या काळात मुलं चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती असते, पण कुलदेवीची कृपा असेल तर मुलं सन्मार्गावर राहतात. तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा घरातील वातावरण बदलणं. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल, काही घरात गेल्यावर खूप शांत वाटतं तर काही ठिकाणी बेचैनी जाणवते. हे का होतं? कारण त्या घरातील ऊर्जा जेव्हा नियमितपणे कुलदेवीची पूजा केली जाते, कुळाचार पाळले जातात, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. कुळाचार म्हणजे काय? गोंधळ, नैवेद्य, पारंपरिक पूजा हे फक्त विधी नाहीत, तर ते ऊर्जा शुद्ध करण्याचे मार्ग आहेत. जेव्हा हे विधी श्रद्धेने केले जातात, घरातील वातावरण आनंदी होतं, सदस्यांमधील प्रेम वाढतं आणि एकमेकांबद्दलचा आदर देखील वाढतो. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट, कुलदेवीशी जोडलेलं नातं. आपण अनेक देवांची पूजा करतो, पण शास्त्र असं सांगतं की जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीशी जोडलेलो नाही तोपर्यंत इतर उपासनेचं पूर्ण फळ मिळत नाही. का? कारण कुलदेवी ही आपली मूळ शक्ती आहे, तीच आपल्या जीवनाचा पाया आहे. म्हणून कुलदेवीची भक्ती ही आध्यात्मिक प्रगतीचा आधार मानली जाते. आता प्रश्न येतो, ही उपासना कशी करावी? आता सर्वात महत्वाचं, श्रद्धा आणि सातत्य. दररोज थोडं नामस्मरण करा, मनापासून प्रार्थना करा. इतकं केलं तरी कुलदेवी प्रसन्न होते. आणखी एक महत्वाची परंपरा, वर्षातून किमान एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं, म्हणजे तिच्या गावी, तिच्या गडावर तिथे जाऊन दर्शन घेणं, अभिषेक करणं आणि शक्य असेल तर कुळाचार करणं हे अत्यंत लाभदायक मानलं जातं. यामुळे काय होतं? आपल्या आणि कुलदेवीच्या नात्यात बळकटी येते आणि तिचा आशीर्वाद अधिक दृढ होतो. स्वामी भक्तांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर कुलदेवीची उपासना म्हणजे आपल्या मुळांचा सन्मान, आपल्या परंपरेचं जतन आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षा. ही फक्त पूजा नाही, तर हे एक नातं आहे जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे आणि जे आपण जपणं ही आपली जबाबदारी आहे. कारण जिथे कुलदेवीची कृपा असते तिथे एकता असते, आरोग्य असतं आणि ऐश्वर्य देखील नांदतं. आणि लक्षात ठेवा, भक्तीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाव. मनापासून केलेली छोटीशी पूजा, छोटासा कुळाचार सुद्धा आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून आजच एक संकल्प करा, मी माझ्या कुलदेवीचं स्मरण रोज करेन, तिची उपासना श्रद्धेने करेन आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडायला लागतात. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमची कुलदेवता कोणती आहे आणि तुम्ही तिची उपासना करता का? जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांना देखील या माहितीची गरज असेल. आणि अशाच श्रद्धा, अध्यात्म आणि सत्य माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.